महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वात ओबीसीचे अनेक मोर्चे निघाले, आंदोलनं झाली, अनेक उपोषणं झाली। त्या सर्व उपोषणामध्ये, त्या सर्व आंदोलनामध्ये, त्या सर्व मोर्चामध्ये जसा इतर समाजाने सहभाग दाखवला त्याचप्रमाणे आपली जबाबदारी समजून धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहून ती सर्व आंदोलनं असतील, उपोषणं असतील, मोर्चे असतील यशस्वी करण्याचं काम केलं। त्यावेळी धनगर समाजाने त्या मोर्चाचं, त्या आंदोलनाचं नेतृत्व कोण करतोय, त्या मोर्चाची, त्या आंदोलनाची धुरा कोणाच्या हातात आहे हे बघण्याचं काम केलं नाही। प्रामाणिकपणे आपण ओबीसीसाठी लढलं पाहिजे आणि गावगाड्यातील ओबीसीच्या असणाऱ्या सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या हक्काचा अधिकार जो आहे तो टिकून राहिला पाहिजे। याकरिता खुल्या मैदानात येऊन सत्ताधाऱ्यांशी दोन हात करण्याचं काम केलं। पण आज कुठेतरी ह्या महाराष्ट्रामध्ये ठराविक लोकांकडून दुजाभाव करण्याचा प्रयत्न होतोय, हा आज आमच्या निदर्शनात येतोय। लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबर रोजी ओबीसीचा मोर्चा जाहीर केलाय आणि ह्या मोर्चाला कडाडून जर विरोध कोणाकडून होत असेल तर छगन भुजबळ साहेब यांच्या टीमकडून तो विरोध होतोय आणि यांचं दुखणं काय हे धनगर समाजाला कळायला तयार नाही। गावगाड्यातील धनगर समाजाने आज कोणाचंही नेतृत्व मान्य करून ओबीसी कसा संघटित राहील, ओबीसीसाठी आपल्याला काय करता येईल हाच एक हेतू मनात ठेवून लढण्याचं काम केलं। पण आज धनगर समाज नेतृत्व करतोय, त्यांच्या हातात नेतृत्व आहे, हे आज ओबीसीतले काही घटक मानायला तयार नाही। त्यांच्या आज पोटामध्ये पोटसूळ उठायला सुरुवात झाली। अरे इतके वर्ष तुम्ही विचार केला पाहिजे, या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाला असणारा धनगर समाज तुमच्या सर्वांचं नेतृत्व मानून तुमच्या मागून आणि तुमच्या समोर दुसऱ्याशी लढायला तयार होता आणि तो लढत होता आणि संघर्ष करत होता। पण आज तो ज्यावेळी लढायची भूमिका घेतो त्यावेळी मात्र तुम्ही त्याच्यावरती आग पकड करण्याचं काम करताय। धनगर समाजाच्या अस्तित्वासाठी, धनगर समाजाच्या हक्कासाठी अनेक धनगर समाजाने आंदोलनं केली। त्या आंदोलनामध्ये हेच नेते फिरकले सुद्धा नाही, खोटा सुद्धा त्यांनी पाठिंबा सुद्धा दर्शवला नाही, तरी सुद्धा धनगर समाज त्यांना माफ करून मोठ्या मनाने आज त्यांच्या सर्व आंदोलनामध्ये सक्रिय होऊन, सहभागी होऊन त्यांची आंदोलनं यशस्वी करतो। हा धनगर समाजाचा मोठेपणा आहे। तरी सुद्धा तुम्ही जर त्यांच्यावरती आग पकड करत असाल आणि जाणून बुजून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करत असाल तर हा गावगाड्यातला धनगर समाज कदापि सहन करणार नाही।